कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग आरण या गावामध्ये निवास करणारे राहणारे सावता महाराज यांचं वर्णन करणारा सुंदर अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे। पहा, आजचा मोठा आणि महापर्वकाळ तो म्हणजे सावता महाराजांची पुण्यतिथी आहे। तर त्या पुण्यतिथीसाठी मी नामदेवरायांचा सुंदर अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे। पहा, आता नामदेवराय हे सावता महाराजांचं वर्णन करतात या अभंगामध्ये। आता नामदेवराय पण एक संत आहे आणि सावता महाराज सुद्धा एक संत आहेत। दोघांची काही भक्ती कमी नाही, दोघं पण श्रेष्ठ आहेत। आता नामदेव महाराज काही कमी श्रेष्ठ नाही आहेत, त्यांचा अधिकार पण खूप मोठा आहे। एवढा त्यांचा अधिकार आहे नामदेव महाराजांचा की नामदेवरायांनी सुंदर पद्धतीने कीर्तन करावं आणि जगाच्या बापानं त्या कीर्तनामध्ये नाचावं। कसं कीर्तन व्हायचं नामदेवरायांचं? वाळवंटामध्ये सुंदर पद्धतीमध्ये अगदी ज्ञानोबाराय असायचे, तुकोबाराय असायचे, साक्षात जगाचा बाप त्या कीर्तनामध्ये हजर असायचा आणि सुंदर वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालायचं। सुंदर अभंग आहे। पहा, एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी। माझा ज्ञानराजा, माझा ज्ञानराजा गोपाळाची लायावाडी, माझा ज्ञानराजा गोपाळाची लायावाडी, माझा ज्ञानराजा गोपाळाची लायावाडी, माझा ज्ञानराजा गोपाळाची लायावाडी, माझा ज्ञानराजा गोपाळाची लायावाडी। नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग। जनी मनी बोला ज्ञानदेवा अभंग, जनी मनी बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भराला, अभंग बोलता रंग कीर्तनी भराला। प्रेम चेडी छंदे विठ्ठला, प्रेम चेडी छंदे विठ्ठला, नाचू लागला ढोल लागला हो। एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी। माझा ज्ञानराजा, माझा ज्ञानराजा गोपाळाची लायावाडी, माझा ज्ञानराजा गोपाळाची लायावाडी, माझा ज्ञानराजा गोपाळाची लायावाडी। नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि देवानं पुढे उभं राहून नाचावं त्या कीर्तनामध्ये। एवढं रंगून जावं, दंगून जावं की स्वतःचा पितांबर गळलेला सुद्धा भगवंताला कळला नाही। एवढं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर। सावध होई देवा ऐसे बोले कबीरा, सावध होई देवा ऐसे बोले कबीरा, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर। पितांबरा असे असणारे नामदेवराय त्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या बापानं नाचावं
नामदेवरायांच्या हाताचा नैवेद्य भगवंतानी खावा, एवढे श्रेष्ठ, एवढा अधिकार त्या नामदेवरायांचा. आणि ते नामदेवराय सावता महाराजांचं वर्णन करतात. मायबाप दोघंही संत आहेत. आपण पहा ना, एखादा महाराज दुसऱ्या महाराजांचं वर्णन नाही करू शकत, अगदी अंतःकरणामधनं स्तुती नाही करू शकत. आजची परिस्थिती ती आहे. पण हे नामदेवराय सावता महाराजांचं वर्णन करतात. आणि आज सावता महाराजांची पुण्यतिथी आहे मायबाप. आज महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण सावता महाराजांची जी पुण्यतिथी आहे ती साजरी करतो. का करतो साजरी? त्यांचा देह आपल्यामध्ये नाही आहे, ते आपल्यामध्ये नाही आहेत, पण तरी साजरी का करतो? गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगाची, हो हो राहिल्या कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाची, जगामाची राहिल्या कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिल्या कीर्ती जगमाची, हो हो राहिल्या कीर्ती जगमाची. ते आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांचा देह सुद्धा आपल्यामध्ये नाहीये, पण त्यांनी जे कार्य केलं ना त्याच्यामुळे आज आपण त्याची पुण्यतिथी साजरी करतो. मायबाप, आपण सुद्धा असं जगलं पाहिजे. मेल्याच्या नंतर सुद्धा लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे, असं जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे. मायबाप, आपले जे आजोबा आहेत, पणजोबा आहेत, त्यांचे नाव आपल्याला माहिती नाही, पण 300-400 वर्ष झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोणाला माहिती नाही असा व्यक्ती सापडणार नाही. मायबाप, त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे शिवाजी राजांचं, पण आपल्या जे वडील आहेत त्यांचं नाव आपल्याला माहिती नाही. त्याचं कारण असं आहे, आपले जे आजोबा पणजोबा जे आहेत ते जगले कोणासाठी? तर ते स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी जगले. आणि छत्रपती शिवाजीराजे हे दुसऱ्यांसाठी जगले, दुसऱ्यांच्या लेकरा बाळांसाठी जगले, म्हणून त्यांचं नाव आज अजरामर आहे. म्हणून आज त्यांचं आपण नाव घेतो. म्हणून जगलं पाहिजे दुसऱ्यांसाठी. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी छान सांगतात पहा, जो स्वतःसाठी जगला ना, जो स्वतःसाठी जगतो तो मरतो, किंवा जो स्वतःसाठी जगला तो मेला, आणि जो दुसऱ्यांसाठी जगला तो जिवंत नसून सुद्धा मरूनही जिवंत राहिला. म्हणजे त्यांना म्हणायचं असं की पहा, जो स्वतःसाठी जगला तो जिवंत असूनही मेला, आणि जो दुसऱ्यांसाठी मेला तो मरून सुद्धा जिवंत असल्यासारखं आहे. म्हणून दुसऱ्यांसाठी जगता आलं पाहिजे. अहो, भगत सिंग जे आहेत, अहो ज्यावेळेस त्यांना फासावरती जायचं होतं ना त्यावेळेस ते हसत होते. त्यावेळेस काही लोकांनी त्यांना विचारलं, का हो तुम्ही आता मरणार आहे आणि तरी तुम्ही हसता? त्यावेळेस ते भगत सिंग म्हणतात, अहो मी एकटा मरणार आहे, पण मी जो मरणार आहे ना, मी मेल्याच्या नंतर अनेक भगत सिंग जागे होतील आणि एक ना एक दिवस या भारताला स्वातंत्र्य प्राप्त होईल, याच्यासाठी मी हसतोय. अगदी तसंच धर्मवीर संभाजी राजांनी सुद्धा तसंच केलं. औरंगजेब म्हणत होता धर्मवीर संभाजी राजांना की ते सोडून तुमचं स्वराज्य, तुमची जात सोडून दे, आमचा धर्म स्वीकार.
पण संभाजी राजांनी त्यांचा धर्म स्वीकारला नाही, मरण पत्कारलं. उलट संभाजी राजे म्हणतात, मी जरी एकटा मेलो तर माझ्या रक्तामधनं एक एक संभाजी जागा होईल आणि एक ना एक दिवस हे पूर्ण स्वराज्य आमचं होईल, असं संभाजी राजे म्हणत होते. का? यांच्याकडे सर्व होतं पण जगले दुसऱ्यांसाठी, मेले दुसऱ्यांसाठी. मायबाप जे दुसऱ्यासाठी जगतात ते मोठे असतात आणि जे स्वतःसाठी जगतात ते सामान्य असतात. आपल्या लेकराला भूक लागली आहे तर त्याला भाकर देणारी आई आम्ही बघितली आहे, पण आपल्या लेकरासोबत 4-5 लेकरं खेळतायत. आपल्या लेकरासोबत त्या सुद्धा लेकराला अर्धी कोर भाकर जी आई देते ना ती खरी आई आहे. मायबाप दुसऱ्यासाठी जगता आलं पाहिजे. जे स्वतःच्या कुटुंबासाठी संसारासाठी जगतात ते काळाच्या ओघामध्ये निघून जातात आणि जे स्वतःचा संसार त्याची संसाराची राख रांगोळी करतात ना, खरं त्यांना धन्य म्हणून घेण्याचे ते पात्रतेचे असतात. ओ जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येक गावामध्ये कीर्तन करायचे आणि त्याचं कीर्तन करत असताना ते काही घेत नव्हते कोणाकडून. पण एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन झालं आणि त्या लोकांनी खूपच आग्रह केला, महाराज एवढं सुंदर तुम्ही कीर्तन केलं, एवढं ज्ञान तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याच्या बदल्यामध्ये आमच्याकडून धन तर नका घेऊ तुम्ही, पण आम्ही जे धान्य देतो ना त्याचा तरी स्वीकार करा, असं सांगितलं. पण तरीही तुकोबाराय नको म्हणत होते. पण त्यांची विनंती मान्य केली, खूप त्यांनी आग्रह केला, म्हणून तुकोबारायांनी ते धान्य घेतलं. घरी येत होते. येत असताना तेवढ्यामध्ये रस्त्यामध्ये एक आजी आणि आजोबा त्यांना दिसले. ते आजी आजोबा तुकोबारायांना म्हणत होते, का हो तुमच्याकडे काही खाण्यासाठी असेल तर कृपया करून द्या. हो 4-5 दिवस झालं काही पोटामध्ये अन्न नाहीये, असेल तर द्या आम्हाला खाण्यासाठी. आता तुकोबारायांच्या घरी तर खाण्यासाठी काहीच नव्हतं. अगदी लेकरं जे होते तुकोबारायांचे, अगदी जिजामाता मिठाच्या पाणी जे आहे ते लेकराच्या ओठाला लावायच्या आणि ते लेकरं ते चाटत झोपी जायचे, कारण त्यांच्या घरामध्ये खाण्यासाठी काही नव्हतं तुकोबारायांच्या घरी. पण तरीही तुकोबारायांनी मागचा पुढचा विचार नाही केला की बाबा आपल्या घरामध्ये खायला नाही, मग यांना कसं देऊ. जे आलेलं धान्य आहे ते माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी त्याचे आजी आजोबा होते ना त्यांना देऊन टाकलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. खरं तर त्यांना धन्य म्हणून घेण्याचे ते पात्रतेचे असतात. तुकोबाराय दुसऱ्यांसाठी जगले, स्वतःच्या संसाराकडे लक्ष नव्हतं तुकोबारायचं, म्हणून दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे. खरं पाहायचं म्हटलं तर धन्य 2 प्रकारचं असतं. एक उपासात्मक धन्य आणि एक आनंदामध्ये दिलेलं धन्य. पहिलं पहा, एखादा जर मुलगा खूपच उन्मत्त वागत असेल, चुकीचं वागत असेल, वाईट वर्तन करत असेल, वडिलांनी अगदी खूप समजून सांगितलं, बाळा तू असं वागू नकोस, असं करू नकोस, हे चुकीचं आहे, असं जरी वडिलांनी सांगितलं तरी तो मुलगा ऐकत नाही. मग वैतागून तुझं तो बाप त्या मुलासमोर हात जोडतो आणि म्हणतो, धन्य आहेस बाबा तू. ह्याला उपासात्मक धन्य म्हणतात. आणि दुसरं जे धन्य आहे ना ते धन्य असं आहे, एखादा गरीब माणूस आहे आणि गरीब माणूस जो आहे त्याच्या मुलीचं लग्न करायचं पण त्याच्याकडे पैसे नाही आहेत. मग त्याच्या मुलीचं लग्न जर एका व्यक्तीनं करून दिलं आणि तो व्यक्ती कालांतराने मरण पावला ना, ज्यावेळेस तो मरण पावतो त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो, अरे माझी ज्यावेळेस परिस्थिती गरीब होती त्यावेळेस माझ्या मुलीचं लग्न करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, तेव्हा याच माणसानं मला पैसे दिले होते, याच माणसानं मला मदत केली होती. हा माणूस खरंच धन्य आहे. हे झालं आदरापूर्वक धन्य, आनंदात धन्यता दिलेले. मग जो व्यक्ती दुसऱ्यासाठी जगतो ना त्याला धन्य म्हणून घेण्याचा तो पात्रतेचा असतो. मग नामदेवराय हे सावता महाराजांना धन्य म्हणतात. का म्हणतात? त्यांना तर नाही म्हणत, ते तर आहेच, पण धन्यता कोणाला देतात नामदेवराय? अगोदर ज्या गावामध्ये ते रत्न जन्माला आलं ना त्या गावाला नामदेवराय धन्यता देतात. अभंगाचं प्रयोग, धन्य ती आरण, धन्य ती आरण रत्नाची खान, धन्य ती आरण रत्नाची खान, धन्य ती आरण, धन्य ती आरण
धन्य ते आरण रत्नाची खाण धन्य ते आरण धन्य ते आरण रत्नाची खाण धन्य ते आरण रत्नाची खाण धन्य ते आरण धन्य ते आरण रत्नाची खाण धन्य ते आरण रत्नाची खाण जन्मला निधान सावता तो जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर नामदेवराय काय करतात? सावता महाराज ज्या गावामध्ये जन्माला आलेत त्या गावाला धन्यता देतात. कारण त्या गावाने एक रत्न जन्माला घातलं होतं. त्या गावामध्ये एक रत्न जन्माला आलं होतं. आता पहा, त्या गावाला धन्यता देतात. आता मला यातून सांगायचं एक तुम्हाला की आपल्या गावामध्ये एखादा कीर्तनकार असेल, कथाकार असेल किंवा एखादा व्यक्ती काहीतरी मोठं कार्य करतोय, त्या कार्याला तुम्ही सहकार्य करा. कारण आपली सवय कशी असते, एखादा व्यक्ती मोठा व्हायला लागला ना त्याला मोठं होऊन द्यायचं नाही, उलट त्याचे पाय खेचायची ही आपली सवय. एक उदाहरण आहे पहा, अनेक राज्यामधले प्रत्येक राज्यामधनं जे खेकडे असतात ना, खेकडे ते पाण्यामध्ये असतात पहा, माहिती आहेत का खेकडे? हां, ते जे खेकडे आहेत प्रत्येक राज्यामधनं भरणी भरून घेऊन गेलते एका ठिकाणी. प्रत्येक राज्यामधले खेकडे एका भरणीमध्ये प्रत्येकानं आणून ठेवले होते. त्यामध्ये सगळ्या भरण्यांचे झाकण लावलेले होते. पण महाराष्ट्रामधनं जी भरणी नेली होती त्या भरणीमध्ये खेकडे होती, पण त्या भरणीचं झाकणच लावलेलं नव्हतं. तेवढ्यात जो एक व्यक्ती आला आणि तो म्हणाला का हो, ती भरणी का उघडी आहे, त्याला झाकण लावा. त्यावेळेस एक व्यक्ती म्हणतो, कशाला झाकण लावायचंय? सांगितलं हो, त्याला जर तुम्ही झाकण लावलं नाही तर त्यामध्ये असणारे खेकडे बाहेर येतील. त्यावेळेस एक व्यक्ती म्हणतो, तुम्ही त्याची काळजीच करू नका, ते खेकडे आहेत महाराष्ट्रामधले, ते महाराष्ट्रामधले खेकडे आहेत. त्याचं जरी टोपण उघडलं तरी ते वर येऊ शकत नाही. म्हणे कसं काय? त्याचं कारण असं आहे, एखादा खेकडा जर वरती यायला लागला की मागचा दुसरा खेकडा लगेच त्याला खाली ओढल, त्याच्यामुळे ते काही वरती येऊ शकत नाही. अगदी असंच आहे. आणि चालू आहे सध्या. एखादा का व्यक्ती मोठा होत असेल तर त्याला कसं खाली ओढायचं हे आपल्यामध्ये बरेच लोक असं करतात. पण असं का करावं बरं? एखादा व्यक्ती मोठा होत असेल तर होऊन द्यावं. नसेल आपल्याला त्याच्या कार्यामध्ये हातभार लावता येत ना तर नका लावू. पण त्याला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, पुष्प नहीं बन सकते हो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान.
सदाचार अपना न सको तो पापों में पग मत भरना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। पहा, एखाद्याचं चांगलं नसलं करतायत तर नका करू, एखाद्याच्या चांगल्या कार्यामध्ये तुम्हाला हातभार नसल घालतायत तर नका घालू, पण त्याला मोठं होऊ द्या। आपली सवय तो मोठं होईल आणि त्याला खाली ओढायचं, कारण तो व्यक्ती जो आहे तुमच्या गावामधला जर मोठा होत असेल तर त्याचंच नाव एकट्याचं मोठं होत नाही, तर त्याच्यासोबत त्याच्या गावाचं सुद्धा नाव मोठं होत असतं। आता सावता महाराज त्या आरण गावामध्ये जन्माला आले, पण तरी सुद्धा आता त्यांनाच धन्यता दिली पाहिजे होती ना, पण त्यांना न देता त्यांच्या गावाला सुद्धा धन्यता दिली। एखादा माणूस मोठा झाला ना त्याला त्याचं नाव तर विचारतात, पण त्याच्या अगोदर त्याचं गाव त्याला विचारतात, बाबा तू कोणत्या गावामधला आहेस असं विचारतात त्याला। म्हणून एखादा व्यक्ती मोठा होत असेल तर होऊन देवा। मग तसंच हे जे आहेत सावता महाराज आरण या गावामध्ये जन्माला आले, तर त्यांच्या गावाला धन्यता देतात। खरं पाहायचं म्हटलं तर साधू संत मंडळी ज्या गावामध्ये, ज्या ठिकाणी, ज्या देशामध्ये जन्माला येतात त्याला धन्यता दिली जाते। धन्य भूमी पुण्य देश, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास। ज्या ठिकाणी हरीचे दास जन्माला येतात ती धन्य सुद्धा भूमी होऊन जाते। एवढंच नाही तर देश सुद्धा पवित्र होऊन जातो। पवित्र त्रिगुणा पावना तो देश, पवित्र त्रिगुणा पावना तो देश, पवित्र त्रिगुणा पावना तो देश, पवित्र त्रिगुणा पावना तो देश। जेथे हरीचे दास जन्मा घेती, जेथे हरीचे दास जन्मा घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, जेथे जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्याचा झाला नारायण, कर्मधर्म त्याचा झाला नारायण, झाला नारायण, झाला नारायण। पवित्र ते कुळ पावण तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। ज्या ठिकाणी हरीचे दास जन्म घेतात ना त्या ठिकाणचं कुळही पवित्र होतं, देशही पवित्र होतो आणि ठिकाणही पवित्र होतं। अगदी तसंच हे जे सावता महाराज आहेत ते आरण गावामध्ये जन्माला आले, म्हणून त्यांच्या गावाला नामदेवराय धन्यता देतात। मग ते सावता महाराज कसे आहेत? रत्नांची खाण आहेत। नुसती रत्नांची खाणच नाही मायबाप, तर अजून कसे आहेत नामदेव सावता महाराज? नामदेवराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, जन्मला निधान सावता तो, सावता तो, जन्मला निधान सावता तो, सावता सागर, सावता सागर, सावता सागरा प्रेमाचे आगारा, सावता सागरा प्रेमाचे आगारा, सावता सागरा प्रेमाचे आगारा, सावता सागरा
प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे आगर जय हो प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतारा माळा घारी घेतला अवतारा माळा घारी जय हो घेतला अवतारा माळा घारी घेतला अवतारा माळा घारी सावता सागर प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे आगार नामदेवराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की सावता महाराज कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे सावता सागर प्रेमाचे आगर प्रेमळ त्यांचा स्वभाव आहे. कसे आहेत अगदी नुसतं स्वभावच प्रेमळ नाही तर अगदी प्रेमाचा सागर म्हणजे सावता महाराज आहेत. सावता महाराजांना प्रेमाचा सागर का म्हटलंय बरं, का म्हटलं असेल त्याचं कारण असं आहे. पहा, समुद्र जो आहे समुद्र कोणतीही गोष्ट पोटामध्ये घालतो, मग ते कसंही पाणी असू देत, घाण असू देत, चांगलं असू दे, खारट असू दे, कसलंही पाणी अगदी पोटामध्ये घालून घेतो तो सागर आहे. तो म्हणत नाही घाण पाणी हे नको असं नाही, सगळ्यांना अगदी पोटात घेऊन घेतो ना त्याला सागर असं म्हणतात. मग सागराप्रमाणे अगदी प्रेमळ म्हणजे सावता महाराज आहेत. कस काय बरं, कस काय एवढे प्रेमळ आहेत, त्याचं कारण असं आहे. सावता महाराज जे होते ते पूर्वीच्या काळी एक वैद्य होते, मोठे वैद्य होते. तर एक सुंदर प्रसंग आहे सावता महाराजांच्या चरित्रामधला की सावता महाराज शेतामध्ये असायचे. शेतामध्ये रोज शेतामध्ये काही ना काही काम करायचे, कधी रिकामे बसत नव्हते, शेतात जायचे बसायचे. पण नुसते काम नव्हते करत तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे. कधी पंढरीला ते गेले नाही, त्या पांडुरंगाचं दर्शन त्यांनी कधी घेतलं नाही. त्यांनी शेतामध्ये असणारा कांदा मुळा भाजी याच्यामध्येच त्यांनी पांडुरंग पाहिला. अवघी मिठाई माझी 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 कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांद्यामध्ये मुळ्यामध्ये याच्यामध्येच पांडुरंग बघायचे आणि शेतामध्ये काम करायचे सावता महाराज. पण एक दिवशीचा प्रसंग असा आहे, सावता महाराजांच्या शेतामध्ये एक मसोबा होता. मसोबा म्हणतात ना, माहिती आहे का मसोबा? मसोबा होता आणि त्याच्या आजूबाजूला असं गवत उगलेलं होतं. आता ते शेती करत असताना ते मसोबा मध्ये मध्येच यायचा. म्हणून सावता महाराजांनी विचार केला या मसोबाला उचलून बांधावर नेऊन ठेवू. कारण सावता महाराज हे अंधश्रद्धा पाळत नव्हते बरं. म्हणून सावता महाराजांनी विचार केला आपण हा मसोबा उचलू आणि बांधावरती ठेवू. आणि तेवढ्यामध्ये सावता महाराज तो मसोबा उचलणार, बांधावरती ठेवणार. तेवढ्यामधले गावामधल्या 4-5 लोकांनी सावता महाराजांना ते कृत्य करताना बघितलं. आणि बघितल्याच्या नंतर ते 4-5 लोक गावामध्ये धावत पळत गेले. सांगितलं, अहो सावता महाराजांच्या शेतामध्ये जो मसोबा होता ना तो सावता महाराजांनी उचलला, हलवला आणि त्याला उचलून
बांधावरती ठेवलं असं सांगितलं. लोक अंधश्रद्धा पाळत होते, लोक धावत पळत आले, विचारलं का उचलला तुम्ही? सांगितलं मला शेती करताना अडचण होते म्हणून मी त्याला बाजूला ठेवलं, बाकी काय केलं? सांगितलं तुम्ही चुकीचं केलं. त्यांना खूप ओरडले. खूप ओरडल्याच्या नंतर 2-3 दिवसांनी असं घडलं की त्या गावामध्ये एक भयंकर असा रोग आला, अगदी कोरोना सारखाच. कोरोना कसं झाला की माणूस मरायचा, अगदी तसाच एक रोग त्या गावामध्ये आला. आणि ज्या व्यक्तीला तो रोग होईल तो व्यक्ती लगेच मरण पावायचा. असं होत होतं. तेवढ्यामध्ये ह्या लोकांनी विचार केला, या सावता महाराजांनीच तो मसोबा उचलल्यामुळे या गावामध्ये रोगराई आली. सगळेजण दोष सावता महाराजांना द्यायला लागले, सावता महाराजांना दोष देत होते. आणि प्रत्येकाला रोग होत होता म्हणून त्या लोकांना एवढा राग आला. ते सगळे गावातले लोक सावता महाराजांच्या शेतामध्ये आले आणि शेतामध्ये येऊन सावता महाराजांचं ते पीक होतं, जे सावता महाराजांनी अगदी लेकराप्रमाणे ज्या पिकाला जपत होते ना, ते सर्व पीक जे आहे ते पिकाची सगळी नासोड केली. एवढी मोठी विहीर सावता महाराजांच्या शेतामध्ये होती, ती विहीर बुजवली. जे सगळं काही होतं पीक नासधूस केली त्या पिकाची. मायबाप, एका शेतकऱ्याला काय हवं असतं? तसं लेकरू म्हणजे शेतामधलं पीक असतं. अगदी जीवाच्या पलीकडं तो शेतकरी त्या पिकाला जपत असतो. सावता महाराजांना काय वाटलं असेल? सगळं शेताची नासधूस केली आहे, मोठी असणारी विहीर बुजवून टाकली. एवढंच करून नाही थांबले लोक, सावता महाराजांना हाणामार केली. एवढं मारलं की सावता महाराजांना बसलेलं अगदी उठता येत नव्हतं. एवढं सावता महाराजांना लोकांनी मारलं. तरी सावता महाराज कोणाला काहीच म्हणले नाही. उलट गावामध्ये जे आजारी होते, ज्यांनी मारलं ना सावता महाराजांना, त्याच्या लेकराला आजार झाला. माता वैद्य तर कोणी नव्हतं त्या काळामध्ये, सावता महाराजच होते. तो व्यक्ती सावता महाराजांकडे आला. सावता महाराज उठता येत नव्हतं सावता महाराजांना, तरी उठावं आणि त्या व्यक्तीच्या घरी जावं आणि घरी जाऊन त्याच्यावरती जे औषध आहे, गोळ्या औषध त्याचं सांगावं, औषध द्यावं. आणि अशा पद्धतीनं सावता महाराजांचं एवढं दुखत असून, लोकांनी एवढं मारलेलं असून, लोकांचं जे आजारपण आहे ते सावता महाराजांनी बघावं, त्यांना औषध द्यावं आणि बरं करावं. म्हणजे यातून सांगायचं काय? सावता महाराज हे प्रेमाचे सागर काय आहेत. लोकांनी एवढं मारावं तरी सुद्धा लोकांवरती दया करावी, प्रेम करावं, त्यांना दोष न देता. एखादं म्हटले असते, अरे मला एवढं मारलं, माझ्या शेताची नासधूस केली, मी काय यांच्या लेकराचा आजार बरा करू, असा विचार केला असता. पण सावता महाराजांनी तसं केलं नाही. म्हणून नामदेवराय म्हणतात, सावता सागर प्रेमाचे आगर. प्रेमाचा अथांग सागर म्हणजे सावता महाराज आहे. मग असे हे प्रेमाचे सागर असणारे सावता महाराज, त्यांचा जन्म हा माळी समाजामध्ये झाला आणि ते लपवले नाही त्यांनी जात. सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. माळी या जातीमध्ये जन्माला आले सावता महाराज, पण त्यांनी जात नाही लपवली. कोणत्या संतांनी त्यांची जात लपवली नाही. मायबाप, कोणत्या जातीमध्ये जन्माला यावं हे आपल्या हातात नाही, कोणत्या जातीमध्ये जन्माला यावं हे आपल्या हातात नाही, पण त्या जातीमध्ये जन्माला येऊन कसं जगावं हे मात्र आपल्या हातामध्ये. पहा, विशेष म्हणजे आपला जो संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय, या संप्रदायामध्ये जात कुळ बघितलं जात नाही. या ठिकाणी सर्वांनाच येण्याचा अधिकार आहे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. सर्वांना या ठिकाणी येऊन राहण्याचा अधिकार आहे. की असं नाही की बाबा तुझी ही जात आहे, तू या वारकरी संप्रदायामध्ये येऊ शकत नाही, असं नाही. बरं, या जातीमध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले. नामदेवराय हे शिंपी आहेत, सावता महाराज हे माळी आहेत, चोकोबरा हे महाराज आहेत, नरहरी सोनार सोनाराचे आहेत, रोहिदास चांबार यांचे हे संत आहेत. पण हे वारकरी संप्रदायाने त्यांचा स्वीकार केला. हा वारकरी संप्रदाय खरं पाहायचं म्हटलं तर आज शोकांतिक आहे मायबाप. आपण काय करतो, हे जे मोठे मोठे महापुरुष आहे ना, यांना आपण जातीमध्ये वाटून घेतो. आपण म्हणतो
भगवान बाबा वंजाऱ्याचे, नरहरी सोनार सोनाराचे, रोहिदास चांभाराचे. अशा पद्धतीने आपण काय करतो, भेदभाव करतो. शिवाजी महाराज मराठ्यांचे मायबाप, पण या महापुरुषांनी कधी जातीभेद नाही केलेला. अहो भगवान बाबांनी जर जातीभेद केला असता तर राजपूत असणारे भीमसिंह महाराज जर गादीवर बसलेच नसते. दुसरी गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी राजांनी जर जातीपात केला असता ना तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. जो शिवा काशीद आहे तो न्हावी समाजाचा आहे, पण त्या शिवा काशीदने शिवाजी राजांसाठी प्राण त्यागलेच नसते. अहो सगळे समाज, सगळे जाती धर्माला एकत्र करून हे स्वराज्य निर्माण केलं शिवाजी राजांनी. 18 पगड जाती 16 सारा समाज मराठमोळा, एका जागी केला गोळा. स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केला गोळा. प्रथम पाहिला शिर झुकवला जिजाऊ चरणावरी ग, प्रथम पाहिला शिर झुकवला जिजाऊ चरणावरी ग. बाई माझा ग शिवराजा ग बसला होड्यावरी. बाई माझा ग शिवराजा ग बसला होड्यावरी. बाई माझा ग शिवराजा ग बसला होड्यावरी. 18 पगड जाती 16 सारा समाज मराठमोळा. पहा 18 पगड जाती 16 प्रत्येक जातीचा व्यक्ती माझ्या शिवाजी राजांना जवळ केला होता आणि त्याच्यामुळे एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं होतं. एकट्याचं काम नाही स्वराज्य निर्माण करणं, अनेक जातीचे लोक एकत्र आले होते आणि तेव्हा कुठे स्वराज्य निर्माण झालं होतं. म्हणून महापुरुषांनी जातीभेद केला नाही. मग आपण का जातीभेद करायचा, ही चुकीची गोष्ट आहे. मग हे सावता महाराजांनी स्वतःची जात नाही लपवली. कशामध्ये जन्माला आले, ते माळी समाजामध्ये सावता महाराज जन्माला आले. मी मगाशीच म्हणालो तुम्हाला, कोणत्या जातीमध्ये जन्माला यायचं हे आपल्या हातात नाही, पण त्या जातीमध्ये जन्माला येऊ कसं जगायचं हे मात्र आपल्या हातामध्ये. सावता महाराज हे माळी समाजामध्ये जन्माला आले, पण कार्य त्यांनी सर्वांसाठी केलं. त्यांनी विचार नाही केला अरे हा दुसऱ्या जातीचा आहे, मग याचा आजार मी कसं बरा करू, याचा विचार नाही केला. सगळ्यांना ते औषध देत होते, सगळ्यांचा आजार बरा करत होते सावता महाराज. मग असे संत होऊन गेले अनेक जातीमधले. त्यांनी विचार केला नाही आम्ही जे वाङ्मय निर्माण केलंय, जे अभंग रचना आम्ही केली आहे ते यांना कशी देऊ, तसं नाही, पण प्रत्येकाला दिलं. त्या महापुरुषांनी जातीमध्ये भेद मानला नाही. म्हणून जगता आलं पाहिजे. कोणत्याही जातीमध्ये जन्म घ्या, पण दुसऱ्यासाठीही चांगलं जगता आलं पाहिजे. मग हे सावता महाराज आहे, प्रेमाचे सागर आहेत. असे असणारे प्रेमाचे सागर सावता महाराज माळिया जातीमध्ये जन्माला आले. घेतला अवतार माळिया घरी. असे हे प्रेमाचे सागर असणारे, प्रेमळ असणारे सावता महाराज. नामदेव महाराज त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला नाता, साठविला नाता, साठविला नाता, त्रैलोक्याचा धन्य त्याची माता. प्रेमाचे आगर सावता सागर, प्रेमाचे आगर
महाराज जे आहेत, सावता महाराजांच्या आई वडिलांना नामदेवराय धन्यता देतात. का धन्यता देतात? सावता महाराजांनी भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. मैबाप पहा, सत्ययुगामध्ये ध्रुवजींनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं. त्रेतायुगामध्ये हनुमंतरायांनी भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. पहा, रामायणाचं युद्ध झालं आणि रामायणाचं युद्ध झाल्याच्या नंतर रामप्रभूंनी ज्यांनी ज्यांनी युद्धामध्ये सहभाग होता प्रत्येकाला काही ना काही दिलं, सर्वांना काही ना काही दिलं. पण एक व्यक्ती असा राहिला की त्याला काहीच दिलं नाही. त्यावेळेस मात्र सीतामाई म्हणतात, प्रभू हनुमंतरायांचं याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे, ह्यांना आपण काहीच दिलं नाही. रामप्रभू म्हणतात, काय देऊ, त्याचे माझ्यावरती तर खूप उपकार आहेत, काय देऊ मी त्याला, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, मी काय देऊ त्याला, ठेवी तो हा पाही जीव थोडा. हा जीव जरी त्याच्या चरणावरती ठेवला ना तरी कमी पडेल, मी काही देऊ शकत नाही. तेवढ्यामध्ये सीता माता ज्या होत्या त्यांनी स्वतःच्या गळ्यामधली नवरत्नाची माळ काढली आणि ती माळ हनुमंतरायांना दिली. हनुमंतरायांना दिल्याच्या नंतर हनुमंतरायांनी ती माळ तोडली, मणी फोडले त्यातले. त्यावेळेस मात्र सीतामाईंनी बघावं आणि म्हणावं, हनुमंता, अरे एवढी नवरत्नाची माळ मी तुला दिली, हा हार मी तुला दिला आणि तू बिंदास्त तोडला, तुला काही वाटलं नाहीस, का तोडलास? त्यावेळेस हनुमंत राय म्हणतात, माते तुम्हाला नवरत्नाची हार दिलीस, अगदी पृथ्वी प्रमाणे या माळेचं मोल आहे. पण ऐक ना माते, मी तोडली त्याचं कारण असं आहे की जी माळ तुम्हाला दिली ना यामध्ये मी माझा राम शोधत होतो, पण यामध्ये रामच नाही म्हणून मी तोडली. त्यावेळेस सीतामाईला राग आला आणि सीतामाई म्हणतात, तुझ्यामध्ये राम आहे का, तू माळीमध्ये राम बघायला चाललास? त्यावेळेस मागचा पुढचा विचार न करता हनुमंतरायांनी स्वतःची छाती टर फाडली आणि श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में। देख लो मेरे दिल की नगीनों में, देख लो मेरे दिल की नगीनों में, श्रीराम जानकी बेटा जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में। मुझे कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मी याच्यामध्ये तुम्हाला सुख आहे, या राम प्रभूंच्या नामामध्ये त्यांच्यामध्ये मला सुख आहे, हे मला बाकी काहीच नको आहे असं हनुमंतराय म्हणतात. मग त्रेतायुगामध्ये हनुमंतरायांनी भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं आणि कलियुगामध्ये माझ्या सावता महाराजांनी भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. साठविला दाता त्रैलोक्याचा, भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. आणि असे ज्यांनी भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं असे जे सावता महाराज आहेत, त्या सावता महाराजांचा जन्म सफल झाला. तेच नामदेवराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. नाम म्हणी त्याचा जन्म सफळ झाला, 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 नाम
सफळ झाला वंश उद्धारीला माळियाचा वंश उद्धारीला माळिया वंश उद्धारीला माळिया वंश उद्धारीला माळियाचा सावताचा गारा प्रेमाचे आगारा सावताचा गारा प्रेमाचे आगारा सावताचा गारा प्रेमाचे आगारा सावताचा गारा प्रेमाचे आगारा प्रेमाचे आगारा प्रेमाचे झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी श्री सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करते व माझ्या वाणीला पूर्ण विराम देते.